तिथे वेगवेगळे अघोरी कृत्य त्यांच्यासोबत झाली आणि त्या संदर्भात आम्ही आता फिर्याद दाखल केलेली आहे त्यांच्या विरुद्ध. ताई, नक्की तुमचं म्हणणं काय आहे? जो प्रकार मध्ये दिलेला आहे, नक्की कुठल्या प्रसंगातून तुम्हाला जावं लागलं आणि काय तुमची तक्रार आहे माजी खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात? सारांश सांगायचं तर प्रत्येक गोष्टीत सुरुवातीपासून त्यांनी खोटं बोलून आमची फसवणूक करून त्यांनी पूर्ण प्लॅनिंगने आमचं घात केलेला आहे. लग्नानंतर पण त्यांनी आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि लग्नानंतरचं पूर्ण चित्रच वेगळं होतं. त्याच्यामुळे प्रत्येक दृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ असा गीतेश आणि त्याच्या पूर्ण परिवाराकडून करून 7 वर्ष ही सतत माझी छळवणूक करून त्यांनी माझा आणि माझ्या फॅमिलीचा पूर्ण घात केलेला आहे. ताई, विनायक राऊतांनी आता तुम्ही देण्याआधी प्रतिक्रिया दिली. त्यांचं म्हणणं असं आहे की जर का 2022ला घटना घडली तर 2026 का उजाडावं लागलं. दुसरं, आई वडील सोबत होते, मग त्यांना कोणी त्यावेळी तक्रार देण्यापासून थांबवलं होतं. आणि तिसरं, टेरेस फ्लॅट, महिना 2 लाख रुपये आणि 10 कोटी रुपये हे संबंधित तुमच्याकडनं मागितले जात होते आणि दिले नाही म्हणून हे आरोप केले जातात असं विनायक राऊत म्हणतात. सर्वप्रथम पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे, एक सबळ फॅमिली असल्यामुळे आणि मला मेनली गीतेश बरोबर चांगला संसार करण्यासाठी म्हणून आम्ही कधीच कुठलीच तक्रार केली नव्हती. या आशेवर सगळं सहन करत गेले की आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि सगळे आनंदाने राहू. पण असं काही घडलं नाही. आणि ज्या गोष्टी त्यांनी फ्लॅट, पैसे वगैरे जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे. कारण त्यांनी जो छळवणूक माझी केलेली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी जे शाब्दिक सुनावणी किंवा मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडिया समोर देत आहेत. अघोरी कृत्य म्हटलं महाराष्ट्रामध्ये अघोरी आणि जादूटोणा बंदी विधेयक आहे, त्याची अंमलबजावणी केली जाते. तर तुम्हाला काय सांग, कशा पद्धतीने अघोरी प्रयोग तुमच्यावरती केले गेले आणि त्यांना किती कठोर शिक्षा झाली? अघोरी कृत्य ॲज इन 2018 मध्ये, म्हणजे डिसेंबर 2017ला लग्न झाल्यापासून सप्टेंबर 2018 पर्यंत आमच्यात काहीही शारीरिक संबंध आले नव्हते. त्याच्यासाठी आमच्या फॅमिलीजनी बसून बोलणी केली आणि असं ठरलं होतं की गणपतीवरून आल्यानंतर या गोष्टीवर काम करायला सुरू करू. पण गणपतीवरून आल्यानंतरच एक थोडक्यात अशी घाबरण्याची घटना झाली, ज्याला त्यांनी असं अघोरी सगळ्या ह्याचं इलाजांचं स्वरूप दिलं की ते अक्षरशः सप्टेंबर 2018 पासून 22 सालापर्यंत ते त्यांनी सुरू ठेवलं, ज्याच्यात हे अघोरी कृत्य प्लस माझं मेडिकल ट्रीटमेंट्स ज्या त्यांनी केल्या, हायपोथायरॉइड असूनही त्यांनी मला जे अँटी डिप्रेसंट्स वगैरे दिले, त्याच्यामुळे मला सर्वोपरीने त्यांनी प्रचंड त्रास दिलेला आहे. अघोरी कृत्य काय केलं? गंभीर प्रकारे महाराष्ट्राचे माजी खासदार आहेत, कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय आहे, काय अघोरी कृत्य केलं? अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे. मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते. कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मासाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. कच्चं गोमूत्र किंवा हळद खायला देणे किंवा हे सगळे देवीच्या समोरची ती जी अगरबत्तीची उधी असते ती तीर्थ म्हणून असं एवढं पेला भरून प्यायला देणे, असं सगळे विचित्र प्रकार. म्हणजे फक्त त्यांच्या मुलाचं एक हे की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंगनी करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. राजकीय दबाव होता का? कारण बाकी खासदार देवेंद्र खासदार राहिले, वजन आहे शिवसेनेमध्ये, त्यांचा राजकीय दबाव तुमच्यावरती कशा प्रकारचा होता आणि किती राजकीय कुठल्या दुसऱ्या नेत्यांचा हस्तक्षेप होता का दबाव टाकण्यामध्ये पक्षाचे? राजकीय दबाव तर तसं तो जास्ती असण्यापेक्षा जो एक मेंटल ट्रॉमा मला दिला जात होता, एक घरच्यांकडून जे प्रेशराईज केलं जात होतं. जसं नवरा मला मारहाण करून बोललेला आहे की माझ्या वडिलांनी 2 करोड रुपये इलेक्शनसाठी लावलेले आहे, तुझ्यामुळे त्यांच्या इमेजला जर धक्का गेला तर म्हणजे तू बघ तुझं मी काय करीन, असं सगळं. म्हणजे इतकी त्याची विकृत वागणूक त्यांनी देऊन मला जे एक सर्टन असं ट्रॅप्ड मोड मध्ये ठेवलेलं आहे की नॉर्मल लाईफ हे माझ्यासाठी नव्हतंच कधी. सो त्याच्यावरनं तुम्ही कल्पना करू शकता की काय ट्रॉमा त्यांनी मला या 7 वर्षात दिलेला आहे. विनायक राऊतांची भूमिका कशी असेल, त्यांचं वागणं कसं होतं आणि किती या गुन्ह्यात गंभीर सहभाग त्यांचा आहे?
स्पष्टच सांगायचं तर विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीबरोबर आणि मुलीबरोबर दुसऱ्या घरात राहतात. आम्ही ह्या घरी राहतो जे झोपडपट्टीत आहे आणि आम्हाला लग्नाच्या बोलणींपासून आम्हाला कधीही सांगण्यात आलं नव्हतं की